ताई आधीसारखी काल सुद्धा वळकटीवरच झोपली होती, तेही स्वयंपाकघरात. आत्याबाईंचा फोन आला होता मला, त्या उद्याच परत येत आहेत. आर्यन आणि जानकीच्या लपड्याची चौकशी समिती नेमली आहे दादानं. आत्याबाई गेल्यापासून या घरात जे काही घडलं त्याबद्दल एक शब्दही उच्चारलेला मला चालणार नाही. काही न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेले होते. तुला नक्की कशाची काळजी वाटते जानकी? का अमृताच्या परत जाण्यामुळे आर्यन तुझ्या हातून जाईल याची? अहो मला माहिती आहे अमृता, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. आणि अमृता, तुला कितीही सांगण्याच्या फंदात पडलो मी तरी तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीयेस. म्हणून मी तुला काही सांगणार नाहीये. पण आत्ताच्या आत्ता इथल्या इथे मी हा विषय कायमचा संपवणार आहे. मला बोलवलं? या घरात सध्या काय चाललंय त्याची कल्पना तुम्हाला असेलच. मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आजकाल काय चाललंय याची कल्पना आहे मला, पण माहिती नसते. म्हणजे मीच खोलात शिरण्याचा प्रयत्न करत नाही. इच्छा असते पण मीच टाळतो. मलाही आता तसंच करावं लागणार आहे, कारण या घरात आता माझ्या असण्याला किंवा नसण्याला किंमत उरली नाहीये. पण ज्या सगळ्यामुळे या रामायणाला सुरुवात झाली आहे ते प्रकरण अजून तिकडच आहे. म्हणजे अमृता. एवढं सगळं घडून सुद्धा अमृता पुन्हा आर्यनकडे परत गेली. मला वाटतंय अमृताताईंनी जे काही केलं ते योग्य केलं. वाकणीस काका, लग्न झालेल्या मुलींनी तिच्या नवऱ्याकडेच परत गेलं पाहिजे हे मलाही चांगलं माहिती. पण तिकडे जर का तिच्या जीवाला धोका असेल तर तिने तिकडे नाही गेलं पाहिजे. वहिनी साहेब, मला वाटतंय आपण किनाऱ्यावर बसून पाण्याच्या खोलीचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय. त्या खोलीचा मला चांगलाच अंदाज आलाय वाकणीस काका, आणि म्हणूनच मला अमृताची काळजी वाटते. आपण काय करू शकतो? उद्या आत्याबाई आल्यानंतर त्यांच्यासमोर या गोष्टींचा निवाडा व्हायला हवा. उद्यापर्यंतचा वेळ सुद्धा आपल्या हातात नसेल तर मग आता आपण काय करायचं असं तुम्ही ठरवलंय? खरं तर आता या घरामध्ये काहीही ठरवण्याचा अधिकार मला उरला नाहीये. हॅलो,
काय झालं वाकणीस काका? आर्यन आर्यन त्याचं काय? त्याने अमृताला तर काही केलं नाही ना? मी नाही, अमृतताईंना काही झालेलं नाहीये. मग आर्यनने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ऍडमिट येतो. तुम्ही इतके अस्वस्थ नका होत. मला विचाराल तर या प्रकरणात दुसऱ्या कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही जानकीवर विश्वास ठेवायला हवा. अजून नवीन आहेस तू राधिका, तुला काही माहित नाही. माहित असतं तर जानकीवर विश्वास ठेवा असा सल्ला कधीच देऊ शकले नसतेस. मान्य आहे मला की मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहेत, पण एखाद्या माणसावर विश्वास ठेवायचा आणि त्याच्याबरोबर वेळ घालवण्याचा याचा काहीही संबंध नाहीये. जन्मभर एखाद्या माणसाबरोबर राहूनही तो आपल्याला अनोळखीच वाटतो आणि एखादा माणूस एका नजरेतच ओळखता येतो. जानकी पहिल्या कॅटेगरीत मोडते असं तुम्हाला वाटतं, पण जर माझ्या नजरेनं पाहाल तर जानकी इज लाईक अ ओपन बुक. खूप भोळी आहे ती. या जगात फसवणारी माणसं आहेत, त्यांना कसं सामोरं जायचं हे माहीतच नाहीये तिला. आणि मुद्दामून काहीतरी करणाऱ्यातली जानकी नाहीये. असंच मलाही वाटायचं. भोळी आहे म्हणून अनेक चुका माफ केल्यात मी तिच्या, पण आता वाटू लागलंय ती फारच हुशार आहे. मी भोळी आहे, मला कशातलं काही कळत नाही या नावाखाली मनाला येईल तसं वागत राहते. तुम्हाला असं वाटतंय कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात तिच्या बाबतीत. इतक्या कटू भावना नका ठेवत. बायको आहे ती तुमची. हेच एकदा तिला जाऊन सांग, ती विसरली आहे ती माझी बायको आहे ते. मी बरेचदा बोलली आहे जानकीशी, पण आज तुम्हाला सांगते कारण तुम्ही खूपच डिस्टर्ब्ड आहात आणि या क्षणी तुम्ही डिस्टर्ब राहून नाही चालणार. तुम्ही मंत्री होण्याच्या मार्गावर आहात. या क्षणी घरच्या या सगळ्या गोष्टीत जर तुम्ही लक्ष घातलं तर कामाच्या दृष्टीने ते घातक ठरू शकतं. साहेब, तुम्ही काही महत्वाचं बोलत असाल तर मी नंतर येऊ का? वाकणेस, जे बोलायचं ते बोला. साहेब, अमृताताईंचा फोन आला होता मला. आर्यनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. वामन दादा, वामन दादा, काय झालं असं धावत यायला? काय झालं? काय आर्यननी काय? आर्यननी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. काय तू काय बोलतेस जानकी? शुद्धीवर आहेस ना तू? पूर्ण शुद्धीवर आहे वामन दादा. आर्यननी खरंच आत्महत्येचा प्रयत्न केलाय आणि त्याला हॉस्पिटलात नेलंय. तुला कसं कळलंय? वाकणीस काकांना अमृताचा फोन आला होता. तिने सांगितलं की त्याने नस कापून घेतली आहे म्हणून. मी अमृताला फोन करतो. नाही नको, पहिल्यांदा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. आत्ता काय बोलायचंय? वामन दादा, यामध्ये नक्कीच आर्यनचा काहीतरी काय जानकी? वामन दादा, आर्यननी असं केलंय म्हणजे त्याला नक्कीच काहीतरी. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? मला कळतंय. तुला म्हणायचंय आर्यननी स्वतःहून स्वतःला काहीतरी करून घेतलं, यातही त्याची काहीतरी चाल आहे. हो, कारण आर्यनचा. कम ऑन जानकी, एखादा माणूस स्वतःहून स्वतःची नस कापून घेतो, स्वतःच्या जीवावर उठतो, ह्याच्यात नाटक कसं असेल? वामन दादा, मी आर्यनला चांगलं ओळखते. त्याचं म्हणणं खरं करण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला वरवर घेऊन नाही चालणार. तुझे म्हणतेस ते मला फारसं पटत नाहीये. मी स्वतःच हॉस्पिटलमध्ये जाऊन खात्री करून घेतो, त्यानंतर आपण ठरवू काय करायचं ते.
किती वेळ शिरडत राहणार आहेस? मम्मा, का वागला असेल आर्यन असं? माझं काय चुकलं? तुझं काही चुकलेलं नाही अमृता. कुठलीही गोष्ट शेवटच्या टोकाला लावून करायची ही त्याची लहानपणापासूनची सवय आहे. त्याच्या कुठल्याही गोष्टीला मध्य कधीच नसतो. इथून पुढे एका शब्दाने भांडणार नाही मी त्याच्याशी. पण आता त्याला काही झालं तर? आर्यनला काही होणार नाही. काहीतरी बोलू नकोस. बाबांचा फोन आहे. बोल. बाबा, काळजी करू नकोस बाळा. हे बघ अमृता, त्याला काहीही होणार नाही. आता कसा आहे तो? डॉक्टरांनी काही सांगितलं नाही असं. बाबा, या सगळ्यात माझीच चूक आहे. आर्यनच्या या परिस्थितीला मीच जबाबदार आहे. हे बघ अमृता, तू असं काहीतरी बोलू नकोस. तू अजिबात जबाबदार नाही आहेस जे काही झालं त्याला. तू स्वतःची काळजी घे आणि काहीही लागलं तर मला सांग, ठीक आहे? काळजी घे बाळा. ठेवतो फोन. आर्यन. आर्यन. आर्यन, मामा, तू तू रडू नकोस ना प्लीज. आणि स्वतःच रडवायचं आणि वर म्हणायचं रडू नको. मी रागवलंय तुझ्यावर आर्यन. रागवलंय. मामा, मामा, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी मामा. मला माहिती, मी खूप वाईट आहे. सगळ्यांनाच खूप दुखावलंय मी. मी ना नालायक आहे. खरंच खूप नालायक आहे. गप्प बस. एक अक्षर जरी बोलला असता तर. मामा, नको ना रडू प्लीज. मामा, तुला काहीच कसं वाटलं नाही रे असं वेडेपणा करताना? थोडाही आमचा विचार नाही केला. तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? अमृता, तिचाही विचार नाही करता आला तुला. सगळं काही माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलो होतं मम्मा. मी तरी काय करणार? म्हटलं स्वतःचं आयुष्य संपवून टाकावं, म्हणजे मग कोणालाच त्रास नको. आर्यन, मला वचन दे. वचन दे, यापुढे तो असं वेडेपणा करणार नाही. आर्यन, प्लीज मला वचन दे. नाहीतर मी. नाही मम्मा, आय प्रॉमिस. मी परत असं कधीच करणार नाही. पण मम्मा, तू रडू नकोस ना. तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं की मला आणखीन त्रास होतो. प्लीज. आर्यन, तुला खरंच असं वाटत असेल ना की माझ्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत तर आपण तू बरा होऊन घरी आलास ना की आपण मुंबई सोडून दूर कुठेतरी निघून जाऊ. बस. मला तू आणि अमृता, आमच्या दोघांचा सुखी संसार हवा. दुसरं काही नकोय रे. काही नकोय मला. आपण कुठेतरी दूर निघून जाऊ. हा, पण मम्मा, पण काही नाही. मी आताच डॉक्टरांशी बोलून येते. अमृता, तू यांच्या जवळ थांब. मी आले.
I'm sorry, आर्यन. मी चुकले. मला माफ कर. मी उगाचच तुझ्यावर संशय घेतला. I'm sorry. जानकी, तुला एवढी चिंताग्रस्त मी भाऊजी हॉस्पिटलमध्ये असतानाही पाहिलं नव्हतं. खूप वाईट झालं ना? कशाबद्दल बोलताय तुम्ही? उगा साळसूतपणाचा आव आणू नकोस. काय का तू हॉस्पिटलला नाही गेलीस मित्राला भेटायला? हे बघा, माझी तुमच्याशी भांडण्याची इच्छा नाहीये. मुळात मी इथे भांडण करायला आलेच नाहीये. म्हटलं तू खूप दुःखात असशील, तुला थोडा धीर द्यावा म्हणून आले. पण सावते, मला खरं खरं सांग, हा तुझ्यात एवढं काय ग जे आर्यन अगदी जीव द्यायला निघाला? अहिल्याताई, उगीच माझं डोकं फिरवू नका. नंतर इतके दिवस दाबून ठेवलेला राग होता ना, तो उफाळून बाहेर येईल. बापरे, मोठ्या वहिनींना रागवतं पण येतं. थांब, मला अजून बरेच प्रश्न विचारायचे होते, पण ठीक आहे. आता जा आणि देवासमोर आर्यनसाठी प्रार्थना कर. आली. का त्रास देतेस तू तिला? आलीस? मध्ये बोलायला आलीस ना? पण बरोबर आहे म्हणा, तुम्ही दोघी एकाच मायेच्या मणी आहात. हे बघ, तुला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल. उगाच टोमणे मारू नकोस. ठीक आहे, अगदी स्पष्टच बोलते. मी तुम्हा दोघींना एकाच मायेचे मणी यासाठी म्हटलं कारण तुम्हा दोघींचीही दुसऱ्यांच्या नवऱ्यावर नजर असते. तोंड सांभाळून बोल. काय झालं? एकदम पटकन झोंबलं तुला? हा, म्हणजे झोंबण्यासारखं काहीतरी आहे. हा,